आज 3 वाजतापासून हाय टाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। आता काल मानखुर्दची जी घटना घडली, आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट केली होती, आजूबाजूच्या झोपड्या वॅकेट केल्या होत्या। दुर्दैवाने जो हा दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्या लोकांनी मात्र तेवढाच एक भाग असा होता की जो वॅकेट केला नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावरती बिल्डिंग पडली आणि अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालाय। पण अशा प्रकारच्या सगळ्या जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत, लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं आहे आणि या वाऱ्यामुळे ज्या संभावित अशा प्रकारच्या अडचणी येतील त्याचा देखील विचार केला आहे। जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70च्या स्पीडनी वेगाने त्या ठिकाणी वारा वाहील त्यावेळी वेगवेगळ्या संभावना आज ज्या आपण अपेक्षित केल्या नाहीत त्या देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते।